खालापूर तालुक्यातील वावंडळ येथील सुरेश बारकू कातकरी यांचे कुटुंब गुरुवारी संध्याकाळी देवदारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय घेत बालंबाल बचावले। उष्णतेमुळे घरातील मंडळी अंगणात केल्याने झोपडी जमीनदोस्त होऊ नये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ते बेघर झाले आहेत। दिवसभर मोलमजुरी करून घरी आलेल्या सुरेश बारकू कातकरी यांच्या कुटुंबियांना रात्री आपल्या झोपडीत प्रचंड उष्णता जाणवत होती। त्यामुळे सुरेशची आई आपल्या नातवांना घेऊन गार वाऱ्यासाठी अंगणात गेली। नातवंडे इतर मुलांसोबत अंगणात खेळत होती, तर आजोबा बारकू कातकरी शेजारच्या घराच्या ओसरीवर बसून मुलांचा खेळ बघत होते। याच दरम्यान परिसरात जोरदार वाऱ्याची हजेरी लागली आणि पाठोपाठ मुसळधार पाऊस सुरू झाला। जोरदार वाऱ्यामुळे झोपडी हलू लागली आणि बघता बघता ती जमीनदोस्त झाली। सुदैवाने घरातील सर्व मंडळी उष्णतेमुळे घराबाहेर अंगणात गेल्याने मोठी जीवितहानी टळली, मात्र निवारा उद्ध्वस्त झाल्याने कातकरी कुटुंब बेघर झाले आहेत। या घटनेची माहिती ग्रामपंचायत सदस्य नाना पवार यांनी तातडीने शासकीय यंत्रणेला दिली आणि कुटुंबाला धीर दिला। घटनेची माहिती मिळताच तहसीलदार अभय चव्हाण, मंडळ अधिकारी माणिक सानप, महसूल ग्रामाधिकारी उदय देशमुख यांनी दखल घेतली। सध्या या कुटुंबाची तात्पुरती सोय करण्यात आली आहे।